नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे वर्ल्ड ओरल हायजीन डे आणि या निमित्त आपण आपल्या तोंडाची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे त्याबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर ऋतुजा विकास पाटील, ज्या एक पॅराडॉन्टॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट इयरच्या PG स्टुडंट आहेत. डॉक्टर ऋतुजा, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आज आपण ओरल हायजीन डे निमित्त बोलतोय. तर ओरल हायजीन म्हणजेच आपल्या तोंडाची स्वच्छता कशी ठेवावी हे समजून येतं. पण नेमकं आपण तोंडाचं आरोग्य नीट राहण्यासाठी काय करू शकतो? तर बोन स्वच्छता दिन म्हणजे काय? तर बोन स्वच्छता म्हणजे आपल्या तोंडातील दात, हिरड्या, जीभ आणि संपूर्ण मुख्य विभागाचे दाताच्या आजूबाजूचे आणि तोंडातील स्वच्छता राखणे, हे म्हणजे तोंडाची स्वच्छता. हा दिवस जो बोन स्वच्छता दिन म्हणजेच ओरल हायजीन डे हा प्रत्येक 1 ऑगस्टला साजरा केला जातो. तर हा जो दिवस आहे तो माननीय श्री JB शंकलवालकर हे सर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. या दिवसामध्ये आपण काय करतो की प्रत्येक जगामधील सगळ्या लोकांमध्ये आणि देशामधील सर्व लोकांमध्ये तोंडाची स्वच्छता कशी राखली पाहिजे आणि कोणते कोणते उपाय केले पाहिजेत याच्याबद्दल माहिती दिली जाते. म्हणजे हा दिवस आपण 1 ऑगस्टला साजरा करतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तोंडाचं आरोग्य नीट राहण्यासाठी जागृती पसरेल किंवा अवेअरनेस पसरवण्यासाठी. बरोबर आहे. तर जसं तू सांगितलेस आता की म्हणजे आपलं ओरल हायजीन म्हणजे दात, हिरड्या हे सगळं आपण नीट स्वच्छ केलं पाहिजे. तर त्याची स्वच्छता म्हणजे तोंडाची स्वच्छता करत असताना आपण आणखीन कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा कशी ती केली पाहिजे स्वच्छता? तर तुम्हाला मी सांगते, दाताची व तोंडाची स्वच्छता कसे करायचे. पहिले तर दिवसातून 2दा ब्रश केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जिभेची स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे. जेवण केल्यानंतर अन्न पूर्ण दातांच्या विभागात अडकला जातो, त्याची स्वच्छता सुद्धा आपण फ्लॉसिंग करून केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जेवणानंतर आपल्याला कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजेत. व कधी कधी काही दंतचिकित्सक आपल्याला माउथवॉश प्रिस्क्राईब करतात. ते माउथवॉश आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी वापरले पाहिजेत. अशाप्रमाणे आपण दाताची आणि तोंडाची स्वच्छता राखली जाते. हे माउथवॉश वापरणं आणि फ्लॉसिंग करणं ह्या ज्या 2 टेक्निक्स आहेत, माउथवॉश तर इझी होतं पण फ्लॉसिंग तेवढं सर्वांना जमतं असं नाही. तर त्याची नेमकी पद्धत कोणती? फ्लॉसिंग म्हणजे काय की फ्लॉसिंगचे वेगवेगळे पद्धती आहेत. ज्यामध्ये आपण फ्लॉसर असतो, ज्याच्यामध्ये की टूथपिकला फ्लॉस लावलेला असतो. तो 2 दातांच्या मध्ये जाऊन आपण दाताच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत नेला जातो आणि त्याच्याकरून 2 दातांच्या मध्ये अडकलेलं जे घाण असतं किंवा 2 दातांमध्ये अडकलेलं जे काही अन्न असतं ते निघून जातं. दुसरी गोष्ट म्हणजे दोऱ्यासारखा फ्लॉस असतो, जेणेकरून 2 दातांच्या मध्ये तो दोरा घ्यायचा आणि तो वरतीपर्यंत दोन दातांच्या हिरड्यांपर्यंत न्यायचा आणि तो दाताच्या अलीकडच्या बाजूपासून तो पलीकडच्या बाजूपर्यंत दातांच्या फिरवायचा, जेणेकरून जो 2 दातांच्या मध्ये अडकलेले जे अन्नकण आहेत किंवा काही गोष्टी दातांच्या मध्ये अडकलेले असतात ते निघून जातात. अशा पद्धतीने फ्लॉसिंग केले जाते. पुन्हा त्याच्यानंतर इंटरप्रॉक्सचा टूथब्रश म्हणून पण अवेलेबल असतात, जे की 2 दातांच्या मध्ये केव्हा 2 दातांच्या मध्ये गॅप असतो. त्या गॅपमध्ये आपले जे अन्न आहे ते कधी कधी अडकून राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं की हिरड्यांच्या बाजूची जे संसर्ग आहे तो वाढला जातो. ते सुद्धा टाळण्यासाठी हे इंटरप्रॉक्सचा टूथब्रश वापरले जातात, जेणेकरून हे सगळ्या गोष्टी पुढे टाळल्या जातात. पण हे जे दोरा दातामध्ये म्हणजे मधल्या भागामध्ये फिरवणं आणि त्यावेळी स्वच्छ करणं, मग चुकून तो हिरडीला लागेल का आणि कट वगैरे होण्याचे चान्सेस असं काय असतं? हो, होऊ शकतं. त्यासाठी प्रॉपर अमाऊंट ऑफ प्रेशर वापरायला लागतं. जास्त हिरड्यांच्या आतपर्यंत घेऊन जाणं ते प्रॉपर फ्लॉसिंग टेक्निक नव्हे. प्रॉपर दातांच्या आणि हिरड्यांच्या भागापर्यंत नेणं आणि तिथून खाली सरकवणं किंवा अलीकडून ते पलीकडे दातांच्या विभागात नेणं हे प्रॉपर टेक्निक आहे. जर हिरड्यांपर्यंत प्रेशरनी जर आणि फोर्सनी जर ते नेलं तर हिरड्यांची दुखापत पण होऊ शकते. म्हणजे फ्लॉसिंगचं तर झालं, मग याच्या सगळ्या टेक्निक्स मला वाटतं डॉक्टरांकडूनच शिकून घेतलेल्या बऱ्या, आपणच ट्राय करू नये. आणि जसं तू सांगितलीस की 2दा आपण दात आपले स्वच्छ केले पाहिजेत किंवा कोमट पाण्यामध्ये मीठ घालून थोडंसं गुळण्या केल्या पाहिजेत, हे कंपल्सरी आपण केलं पाहिजे की
फक्त चिकट वगैरे पदार्थ खाल्ल्यानंतर हे कंपल्सरी थोडंसं पाळावं? चिकट वगैरे खाल्लं तर नक्कीच करावं, पण दररोज सुद्धा जेवण केल्यानंतर चूळ भरणे किंवा कोमट मिठाच्या पाण्याने चूळ भरणे खूप आरोग्यदायक राहतं, जेणेकरून हिरड्यांची आरोग्यता खूप काळासाठी टिकते. तर दररोज केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण दात घासायला घेतो तेव्हा फक्त आपलं कॉन्सन्ट्रेट म्हणजे दातांवरती असतं, म्हणजे फक्त दातच आपण क्लीन करतो. बरोबर आहे. त्याच्यासोबत हिरड्यांचं सुद्धा क्लिनिंग होणं तेही खूप महत्वाचं आहे. तर ते का? तर कसं होतं, दात आपले जे आहेत ते प्रॉपर घट्ट आहे त्या ठिकाणी का राहिले जातात? बिकॉज ऑफ आपले हिरड्या. तर हिरड्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पद्धत आहे, त्याच्यासाठी एक प्रॉपर टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपले जे ब्रश आहे ते ब्रशचे जे धागे आहेत ते 45 डिग्री अंशांमध्ये अर्धे हिरड्यांवरती आणि अर्धे दातांवरती ठेवले जातात. आणि त्याच्यानंतर आपल्याला गोलाकार कंपनायुक्त म्हणजे थोडा प्रेशर देऊन गोलाकार फिरवायचे आहेत, अर्ध्या हिरड्यांवरती आणि अर्ध्या दातांवरती. आणि त्याच्यानंतर हिरड्यांच्या टोकांपासून ते दातांच्या टोकांपर्यंत ते जे ब्रशचे ब्रिसल्स आहेत ते खाली सरकवायचे आहेत, जेणेकरून हिरड्यांचे पण स्वच्छता होते आणि दातांच्या आजूबाजूची आणि दातांच्या टोकापर्यंतही स्वच्छता होते. बरोबर. म्हणजे दातांसोबत हिरड्यांची स्वच्छता करणे खूप महत्वाचं आहे, कारण तेच आपले दात घट्ट पकडून ठेवतात. जर हिरड्यांवरती आपण तसंच जर घाण ठेवली, म्हणजे जेवणाची घाण ठेवली, तर काय होतं की संसर्ग हिरड्यांच्या आजूबाजूचे असतात ते वाढतो. संसर्ग म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते फार वाढून जातात, जेणेकरून काय होतं की हिरड्यांचे इन्फेक्शन वाढलं जातं आणि त्याच्यामुळे हिरड्या खाली सरकल्या जातात. हिरड्या खाली सरकल्यामुळे काय होतं की दातांची हालचाल चालू होते. घट्ट दात तेव्हाच असतात जेव्हा हिरड्या आरोग्य असतात. जर हिरड्यांना दुखापत झाली तर दातांची हालचाल चालू होते आणि दात निखळून पडण्याची शक्यता असते. म्हणजे खूप महत्वाचा रोल आहे हिरड्यांचा. मग आता म्हणजे आपलं तोंडाचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी जसं फ्लॉसिंग झालं, माउथवॉश झालं, तर माउथवॉश वापरणं हे किती वयापासून आपण प्रिस्क्राईब करतो? तर तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी 6 महिन्याच्या बाळापर्यंत दात तर येत नाहीत. 6 महिन्याच्या बाळांमध्ये दातांसाठी आपण फ्लोराईड नसणारे टूथपेस्ट वापरतो. आणि जे आपण माउथवॉश न वापरता आपलं जे कापड असतं ते कापडाने स्वच्छता करतो हिरड्यांचे. 6 महिन्यानंतर दातांचं येणं चालू होतं, तर त्याच्यानंतर फ्लोराईड युक्त टूथपेस्ट वापरले जातात आणि फ्लोराईड युक्त माउथवॉश वापरले जातात. तसेच ज्येष्ठांमध्ये आणि आपल्यासारख्या लोकांमध्ये आपण माउथवॉश सुद्धा वापरले पाहिजे. तर ते माउथवॉश, प्रत्येक माउथवॉश हे जो डेंटिस्ट आहे, दंतचिकित्सक आहेत, ते प्रिस्क्राईब केलेले असते. आपल्या मनाने कोणतेही माउथवॉश वापरणे चुकीचं राहील. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माउथवॉशसाठी काही दिवसांचा वेळ दिला जातो. जसं की आता जर आपण क्लोरेक्झिडिन माउथवॉश वापरत आहे तर त्याच्यामध्ये पण पर्सेंटेज आहेत, जसं की 0.2%, 2%. हे गोष्टी दंतचिकित्सक ठरवतात. आणि प्रत्येक माउथवॉश हा काही कालांतरित वापरला जातो. जसं की काही माउथवॉश आपण 7 दिवसासाठी वापरतो, काही 14 दिवसांसाठी, काही 21 दिवसांसाठी. ह्याच्यापेक्षा जास्त माउथवॉश वापरले तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आहेत. जसं की दातांचा पिवळेपणा वाढतो, दातांवरती कलर स्टेनिंग होते, परत चव जाते, अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे कोणतेही माउथवॉश वापरणं आहे तर ते दंतचिकित्सकांचे माहितीनुसार आणि त्यांच्या प्रिस्क्रिप्शननुसार वापरलेलं योग्य त्याचं ठरेल. म्हणजे माउथवॉश कंटिन्यू वापरणं सुद्धा धोक्याचं होतं. धोक्याचं आहे. एकंदरीत म्हणजे तोंड म्हटलं आपलं की मग बऱ्याच लोकांना बॅड ब्रीथचा एक प्रॉब्लेम असतो, तर तो सॉल्व्ह करण्यासाठीही बरेच जण माउथवॉश वापरतात किंवा वेगवेगळ्या टेक्निक आणखीन काही यूज करत असतील. किंवा आपल्याला आता युट्यूबवरती बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात, हे खा ते खा, त्याच्यामुळे ती दुर्गंधी जाईल वगैरे वगैरे. तर याच्यासाठी आपण काय ॲडवाईस करू? पहिले तर दुर्गंध जे आहे तोंडातून जो येतो, पहिले आहे तो जीभ न स्वच्छ ठेवणे. जीभ स्वच्छता करणं हे मेन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाचे अन्नकण जे आहेत ते दातांच्या 2 दातांच्या मध्ये अडकले जातात. काही काळांसाठी ते तसेच राहिले तर ते कुजलेला वास येऊन जातो. यासाठी काय करावं की जीभ स्वच्छता करावी. दुसरी गोष्ट म्हणजे माउथवॉश, जे की आपण दंतचिकित्सकांना विचारावं आणि तसंच वापरावं. तिसरी गोष्ट म्हणजे जे ॲसिडिक गोष्टी आहेत त्या टाळाव्यात. ज्यामध्ये जास्त गोड, चिकट ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस जेवण केल्यानंतर, सकाळी जेवल्यानंतर आणि रात्री सुद्धा जेवल्यानंतर कंपल्सरी
चूळ तरी भरावी, कमीत कमी कोमट मिठाच्या पाण्याने किंवा साध्या पाण्याने सुद्धा चूळ भरावी. दुसरी गोष्ट म्हणजे स्मोकिंग, म्हणजे धूम्रपान, परत तंबाखू या गोष्टी टाळाव्यात, त्याच्याने सुद्धा आपल्या तोंडाची दुर्गंध वाढते. त्याच्यानंतर आपण काही जे गोष्टी आहेत जसं की ऍसिडिटी, जेव्हा कुठल्याही लोकांमध्ये ऍसिडिटी होते त्याचा रिफ्लेक्स पूर्ण तोंडामध्ये येतो, त्याच्यामुळे सुद्धा तोंडाची दुर्गंध वाढतो. पुन्हा डायबेटिक सारख्या लोकांमध्ये, म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सुद्धा हिरड्यांचा जो संसर्ग असतो तो वाढला जातो. त्याच्यामुळे काही केमिकल्स आहेत ते जे प्रोड्यूस करतात जसं की सल्फेट्स वगैरे, त्याच्याने सुद्धा दुर्गंध तोंडामध्ये खूप वाढला जातो. त्या गोष्टींसाठी सुद्धा आपण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस असंच नाही की फक्त तोंडाच्या मध्ये, दातांमध्ये किंवा तोंडांमध्ये असलेले घाण ह्याच्यानेच दुर्गंध येईल. तर अशा काही गोष्टी आहेत जसं की मी सांगितलं, मधुमेह, तंबाखू, धूम्रपान या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा अशाही काही म्हणजे गोष्टी होतात की आपण सकाळी ब्रश केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाळतो आपण, आणि तरी सुद्धा आपल्याला मग दुपारपर्यंत किंवा दुपारच्या पुढं असं फील होतं की कदाचित आपल्या तोंडाचा वास येतोय. बरोबर आहे. तर याची काय कारणं असू शकतात आणि अशा वेळी काय करावं? तर बरोबर आहे, कधी कधी आपल्याला असं होतं की आपण सकाळी ब्रश करतो, चूळही भरतो, तरी पण आपल्याला वाटतं की बाबा तोंडातून वास येत आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये काय होतं की हिरड्यांचं जे इन्फेक्शन आहे, जो संसर्ग आहे हिरड्यांच्या आजूबाजूचा, तो पूर्ण आतपर्यंत, हिरड्यांच्या आतपर्यंत गेलेला असतो. जेणेकरून काय होतं की पस जे म्हणतो किंवा पू, त्याचं जे आहे ते पस फॉर्मेशन, म्हणजे जे पस तयार होतो ते काय करतं की त्या पसमध्ये कंटिन्युअसली आपल्याला ते हिरड्यांचे इन्फेक्शन आहे ते तिथेच राहतं. आपण स्वच्छता कसं करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, दाताची स्वच्छता कशी आणि तोंडाची स्वच्छता फक्त दात घासणं बरोबर नाही, हिरड्यांची स्वच्छता पण तितकीच महत्वाची आहे. तर तेच हिरड्यांची स्वच्छता केली जाते की नाही तितकंच महत्वाचं आहे. जर हिरड्यांपर्यंत इन्फेक्शन असेल आणि फक्त दाताची स्वच्छता केली तर तो दुर्गंध तसाच राहणार आहे. त्यासाठी आपल्याला परत, जर तुम्हाला तरी सुद्धा दात स्वच्छ करून तरी सुद्धा आपल्याला वाटतंय की दातांच्या किंवा तोंडामधून घाण वास येतो, तर आपल्याला दंतचिकित्सकांकडे जाणं फार योग्यतेचं ठरेल. मग या सगळ्या गोष्टींपासून आपण परमनंटली म्हणजे या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला भेटू शकतं की कसं? हो, बरोबर आहे, आपल्याला परमनंट सोल्युशन आहे. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पेरिओडॉन्टॉलॉजी हे खास हिरड्यांचे तक्रारासाठीच दंतचिकित्सक आहेत, जेणेकरून पूर्ण हिरड्यांचे आजार खास हे पेरिओडॉन्टॉलॉजिस्ट करतात. तर त्यांनी जर त्याच्यावरती उपक्रम केलं योग्य पद्धतीने तर हो, पूर्णपणे दुर्गंध हा टाळला जातो. मग एकंदरीत डॉक्टर ऋतुजा, आपण जर आपल्या तोंडाची काळजी व्यवस्थित नाही घेतली, स्वच्छता व्यवस्थित नाही राखली, तर आणखीन कोणत्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात ज्या थोड्याशा रिस्की असतील? बरोबर आहे. तर जर तोंडाची योग्यता आपण नीट राखली नाही तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा संसर्ग आहेत हिरड्यांपासून ते आपल्या रक्तवाहिकेतून बॉडीमध्ये जाऊ शकतात, जेणेकरून हृदयाविकारक गोष्टी होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे मधुमेह, डायबिटीज जे म्हणतो, ते दोन्ही बाजूनी इंटर रिलेटेड आहे. जेणेकरून डायबिटीज असले तर हिरड्यांचे इन्फेक्शन वाढत जातं, आणि जेव्हा इन्फेक्शन हिरड्यांमध्ये असतं तर डायबिटीज हे कंट्रोलमध्ये राहत नाही. त्याचबरोबर काही प्रेग्नंट महिला आहेत, त्याच्यामध्ये प्रीटर्म इमॅच्युअर बेबी जन्माला येऊ शकतं. त्याचबरोबर हाडांच्या काही गोष्टी आहेत, त्याचा पण आजार होऊ शकतो. म्हणजे आपल्याला जरी ते साधं सोपं वाटत असलं तोंडाची स्वच्छता करणं फक्त, तरी ती जर व्यवस्थित नाही राखली आपण तर एवढ्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. बरोबर आहे. हो. मग एकंदरीतच आज आपण जागतिक ओरल हायजीन डे निमित्त बोलतोय, म्हणजे आपल्या तोंडाची स्वच्छता कशी राखावी हा आपला आजचा विषय आहे. आणि जर सर्वांना सांगायचं झालं म्हणजे लहानपणापासून आपण आपल्या मुलांची काळजी घेणं असेल तर तिथूनच आपण सुरुवात केली पाहिजे. तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू की कोणकोणत्या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत? पहिले तर जसंही तुम्हाला लहान मुलांना समजायला लागतं तर त्यांना दात कसे घासायचे याची टेक्निक शिकवलीच पाहिजे. तर शाळेंमध्ये डेंटिस्टच्या मदतीने आपल्याला प्रत्येक डेमॉन्स्ट्रेशन शिकवलं पाहिजे. बोर्डिंग्स, पुन्हा वक्तृत्व स्पर्धा असतात किंवा पोस्टर मेकिंग, किंवा त्याच्यानंतर रेडिओ टॉक्स, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन्स असतात वेगवेगळे की दात कसे घासले पाहिजे, हे शाळेपासूनच सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर
जितकं लहान मुलांना शिकवलं जातं तितकंच पालकांचं सुद्धा तितकाच महत्त्व आहे की लहान मुलांना सांगणं आणि महत्त्व सांगणं की दातांची आरोग्य किंवा तोंडाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दिवसातून 2दा ब्रश करणे, त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्यानंतर डेंटिस्टकडे जाऊन दाताची तपासणी करणे आणि स्वच्छता क्लिनिंग, ज्याला आम्ही अल्ट्रासॉनिक स्केलिंग म्हणतो, ते करणे. त्याच्यानंतर त्याचबरोबर प्रत्येक 3 महिन्यानंतर आपला टूथब्रश आहे तो बदलला पाहिजे, हे लक्षात घेणे कंपल्सरी. प्रत्येक 3 महिन्यानंतर आपल्याला टूथब्रश बदलला पाहिजे, कारण तो जीर्ण होतो. जीज झालेला टूथब्रश वापरणं काही योग्यतेचं नाही. अच्छा. त्यासाठी प्रत्येक 3 महिन्यानंतर आपल्याला टूथब्रश बदलला पाहिजे. त्याचबरोबर मोफत कॅम्प्स आयोजित केले पाहिजेत. पुन्हा ग्रामपंचायत आहेत किंवा तालुका लेवलवरती आपल्याला मोफत, मी जसं म्हणाले, आरोग्य शिबिर ठेवायचं, दातांचे शिबिर ठेवायचं, त्यांना त्यांचं महत्त्व कळवून द्यायचं. कसं होतं, काही जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना तंबाखू, धूम्रपान करण्याची भरपूर सवय असते. तर काय होतं, हेच असंच कंटिन्युअसली चालू राहिलं तर काही वेळेस कॅन्सर हा होऊ शकतो. तर त्याचं महत्त्व कशा गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे खरं तर. आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे दिवसातून 2दा दात घासणं, ही सवय आपण अंगीकारली पाहिजे, जेणेकरून दातांच्या तक्रारी आपल्या कमी होतील. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं की 6 महिन्यातून एकदा आपण डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांचं आरोग्य बघून आलं पाहिजे, चेक करून आलं पाहिजे, किंवा दातांची स्वच्छताही करून घेऊ शकतो आपण डेंटिस्टकडे जाऊन. तर असा एक समज आहे की दात स्वच्छ करायला गेल्यानंतर, म्हणजे स्वच्छ केले की मग दातांमध्ये फटी जास्त दिसून येतात वगैरे, त्यामुळे कोण लोक जास्त जायला मागत नाहीत दात स्वच्छ करण्यासाठी. तर असं काही होतं का? तर खरं तर हे चुकीचं आहे. दातांमध्ये फटी हे दात स्वच्छता केल्याने होत नाहीत. कसं होतं, तर दातांच्या आजूबाजू हिरड्या आहेत. दात घट्ट हिरड्यांमुळे आहेत. जेव्हा काही दातांच्या आजूबाजू अन्नकण किंवा इन्फेक्शन किंवा दातांच्या आजूबाजू कॅल्क्युलस म्हणतो आम्ही, म्हणजे दातांवरची घाण, घट्ट घाण जी साठली जाते, त्याच्यामुळे काय होतं की हिरड्या खाली सरकल्या जातात आणि जेणेकरून गॅप ऑलरेडी तयार होतो. पण तो गॅप हा कॅल्क्युलस, म्हणजे जी की घट्ट घाण आहे, त्याच्याने भरलेला असतो. आणि दात जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा ही घाण आहे ती निघून जाते. पण लोकांना काय वाटतं की बाबा घाण काढली तर दात पण मोकळे झाले. तर हे चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे आपण रोज ब्रश करत असतो, त्या ब्रशनं जे काही घाण निघत नाही किंवा जी स्वच्छता होत नाही, ती पूर्णपणे स्वच्छता केल्यामुळं आपल्याला थोडंसं तो मोकळेपणा जाणवतो आणि त्याच्यानं असा एक समज निर्माण झाला असावा. बरोबर. तर वर्ल्ड ओरल हायजीन डे निमित्त आज आपण बोलतोय आणि या अनुषंगानं केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल इथं आपल्याकडं काय काय अवेअरनेस प्रोग्राम अरेंज केलेले आहेत. तर ओरल हायजीन डे निमित्त 1 ऑगस्टला आपण मोफत दात स्वच्छता करायचं योजना आहे, ज्याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक स्केलिंग केलं जातं. त्याचबरोबर वर्ल्ड ओरल हायजीन डे निमित्त आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत आम्ही रेडिओ टॉक्सद्वारे, पुन्हा बोर्डिंग्स, पुन्हा पॅम्पलेट्स, पुन्हा जे वक्तृत्व स्पर्धा असतात किंवा वक्तृत्व, त्याच्या थ्रू लोकांमध्ये आम्ही दात व तोंडाची आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे सांगणार आहोत. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ पेरोडॉन्टॉलॉजी हे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की जर दात निखळून गेले तर त्याच्यामध्ये इम्प्लांट हे वापरलं जातं, इम्प्लांटची सोय आहे. पुन्हा त्याच्यानंतर लेझर्स आहेत, ज्याच्यामध्ये लेझर्स हे लेस इन्व्हेजिव्ह असं म्हणतो आपण. तर ते टेक्निक्स आहेत, सध्या त्याचा उपयोग करावा लोकांनी. पुन्हा स्मॉल सर्जिकल केसेस आहेत, ज्याच्यामध्ये हिरड्यांचे जे आरोग्य आहे ते पूर्णपणे नीटपणे केले जाते. अशाप्रमाणे आम्ही ओरल हायजीन डे साजरा करणार आहोत. अच्छा. म्हणजे बरेचसे प्रोग्राम आपल्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटलकडून अरेंज केले जात आहेत, जेणेकरून लोकांना ओरल हायजीन म्हणजे आपल्या तोंडाची स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि ती कशी आपण राखली पाहिजे या गोष्टी समजून येतील. त्याचबरोबर यावर्षी आम्ही रुबी इयर असा साजरा केला जाणार आहे. तर यावर्षी विश्वनाथ कट्टी डेंटल कॉलेजचा रुबी इयर आहे, 40वे वर्ष आहे. त्यांच्या निमित्त आम्ही वर्षभर रेडिओ टॉक्स ठेवणार आहोत. त्याचा पण उपयोग लोकांनी घ्यावा. छान.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर ऋतुजा, आपण जागतिक ओरल हायजीन डे निमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ? तर मी एक सांगेन, तोंडाचे जे आरोग्य आहे ते आपल्या शरीराचं प्रतिबिंब आहे. तर त्यासाठी जितकं जमेल आणि जितकं तोंडाची योग्यता आपण ठेवू तितकं आपलं चांगलं शरीर राहील. त्यामुळे न विसरता 2दा दिवसातून ब्रश करा, जिभेची स्वच्छता करा, फ्लॉसिंग करा. जर 6 महिन्यानंतर दंतचिकित्सकांकडे जा. प्रत्येक 6 महिन्याला दाताची स्वच्छता करा, त्याला आम्ही अल्ट्रासोनिक स्केलिंग म्हणतो. त्याच्यानंतर काहीही दातांची तक्रार असेल तर डेंटिस्टकडे जाणं. पुन्हा त्याच्यानंतर प्रत्येक 3 महिन्यानंतर टूथब्रश हा चेंज केला पाहिजे. गोड व चिकट पदार्थ जे आहेत ते टाळावे. धूम्रपान किंवा जे तंबाखू खाणे आहे ते टाळावे. योग्य आहार ज्याच्यामध्ये फळं, पूर्ण पालेभाज्या, प्रॉपर फायबरस फूड्स आणि भरपूर पाणी पिणं योग्यतेचं राहील. थँक्यू सो मच या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर ऋतुजा विकास राऊत तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणुध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत. तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831247036 आणि 9448998331.